Okay. Good morning to all. Let us start our today's session. Yes. What we have discussed in previous two sessions, we have discussed the point. Yes, equation reducible to exact. Am I correct? For this, there are total 4 rules. Am I correct? Yes, sir. Rule 1, rule 2nd, or rule 3rd, and rule 4. Yes. In previous session, we have considered 2 examples of rule number 3. Okay. Let me revise the rules. Rule number 1. What is the rule? Yes. Dou m Dou upon dou y y minus dou n upon dou x divided upon by n. divided by n. Its value is f of x. Then if will be E raised to integration f of x dx. f of x dx. Getting? Next, rule number 2, dou n upon dou x minus dou m upon dou y divided by m. What is its value? F of y. Then if will be E raised to integration f of y dy. yes. समजते का व्यवस्थित बघा. रूल 3 होता, जर तुम्ही dx च्या कोइफिशियंट मधून यस म्हणजे m मधून काय कॉमन घेऊ शकताय? y. y आणि dy च्या कोइफिशियंट मधून काय कॉमन घेऊ शकताय? x. दॅट इज f2 ऑफ xy. परत हा फंक्शन शिल्लक राहिला तिथं इज इक्वल टू 0. आणि ऍडिशनल अजून एक कंडिशन होती. यस mx मायनस ny काय is पाहिजे? not equal to 0. नॉट इक्वल टू 0 पाहिजे. देन 1 divided if 1 divided by mx minus ny. बरोबर आहे का? सर्वांना समजलं का हे? आणि रूल नंबर 4 होता m dx प्लस n dy is not equal to इज इक्वल टू 0. 0. ही होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. अँड यस mx प्लस ny नॉट इक्वल टू 0 पाहिजे. देन if इज इक्वल टू 1 divided by mx plus ny. mx प्लस ny. आपण जे होमोजिनियस एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह केलेत, तुम्ही या मेथडने सॉल्व्ह करू शकताय, पण त्यासाठी ऍडिशनल कंडिशन काय आहे? येस mx plus ny is not equal to 0. असलं की ते होमोजिनियस एक्झाम्पल या वेळेने सॉल्व्ह होतं एक्झॅक्टच्या वेळेने. गेटिंग? हॅलो, लक्षात आलं का? सर्वांचे सगळे रूल लक्षात आले का? 4 रूल्स. Yes, sir. येस. एनी डाऊट इन दिस? हॅलो, याच्यामध्ये काही शंका आहे? हॅलो, नो. No, sir. हा, नो सर. मग आज आपण एक्झॅक्ट त्या सगळ्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. मला पण माहित नाही बरं का ते एक्झाम्पल नॉन एक्झॅक्टचं आहे का एक्झॅक्टचं आहे, पण आपण ते एक्झाम्पल कन्सिडर करू आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ओके. हॅलो. Yes, sir. Yes, the screen is visible for everyone. Yes, sir. Yes, sir. One by one, we will consider the examples. Consider this example. 1.5.19. नॉन होमोजिनियस आणि एक्झॅक्ट मधला डिफरन्स लक्षात येतो का? हॅलो, नॉन होमोजिनियस आणि एक्झॅक्ट मधला डिफरन्स लक्षात येतो ना सर्वांना? दोन्ही Yes. आयडेंटिफाय करता येत आहे? येस.
we can easily identify the functions. Example, whether it is of non-homogeneous or exact. Getting exact ला असं मोठं इक्वेशन असतं बघा, तेव्हा असं. पण नॉन होमोजिनियस बघा वरती एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, कळतंय का, समजतंय का बघा. हे लिहिलं का एक्झाम्पल? Yes, sir. Everyone have written the example? Hello? Yes, sir. Yes, Okay. yes. Okay. Let's go for the solution now. मला माहित नाही बरं का ते एक्झॅक्ट आहे का नॉन एक्झॅक्ट आहे. आता ते एक्झाम्पल वरून डिसाइड करून, पण हे एक्झॅक्टचं केस आहे, वेदर इट इज एक्झॅक्ट और नॉन एक्झॅक्ट, बट इज एक्झाम्पल ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, त्या टाईपचं आहे. ओके. एक मिनिट. हेलो हेलो. Yes, sir. हाँ, can anyone tell me the example? हाँ. X raised to 4 Yes. minus हाँ. 2xy square हाँ. plus y raised to 4 dx minus 2x square y minus 4xy cube 4xy cube plus sin y dy is equal to 0. ओके. मी सॉल्व करतो बघा. काय करावं लागेल याला? फर्स्ट स्टेप, Compare. yes, comparing with m dx plus n dy is equal to 0. हाँ, m किती येतोय? x raised to 4 2x y square plus y raised to 4. n मी खाली लिहिन इथं. डो एम अपॉन डो वाय किती येतोय बघा बरं. यस. X raised to 4 minus 4xy हे x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला ना. minus 4xy plus 4y cube. नेक्स्ट. and n is equal to किती आहे? minus 2x square y minus 4xy cube
प्लस साइन वाय. डो एन अपॉन डो एक्स किती येतोय? minus in bracket 4xy minus 4y cube plus यस प्लस 0. काय ते कन्क्लुजन इथं? dou m Dou m divided by dou y is equal to dou n divided by dou x. Exact differential. Exact. Its solution is terms of n. Free from x. Yes. dy is equal to c. इथं y constant. m ची व्हॅल्यू सांगा बरं. x raised to 4 2x y square plus y raised to 4 बरोबर dx. Terms of n free from x. Sin y. एकच आहे फक्त. काय आहे तो? Sin y. Can you repeat it again? sin y dy Can you repeat it again? What is the value? Terms of n free from x. minus sin y It is minus sin y dy is equal to c. Now it is correct. X raised to 4 से integration X raised to 5 divided by 5. minus 2 y square as it is. X square से integration X square divided by 2. y raised to 4 y से raised to integration. 4x आणि minus sin y से integration plus Cos y. is equal to c. Can we cancel 5 throughout equation? And the final answer will be like this. x Raised to 5 minus 5 x square y square plus 5 y raised to 4x plus 5 cos y is equal to c dash. Yes, this is the answer. Getting? Hello? Hello? Yes, sir. आता आपण सगळं मिक्स राईट घेतोय. मी मगाशी रूल सांगितले आणि आता हे आपण मिक्स. आता हे एक्झॅक्ट चालू आहे. मे बी पुढचं एक्झाम्पल नॉन एक्झॅक्ट वगैरे असू शकतं. ठीक आहे. तुम्हाला डिफरन्स लक्षात येतोय का बघा, नॉन होमोजिनियस आणि एक्झॅक्ट मधला. गेटिंग? हॅलो हॅलो Yes, sir. कम्प्लीट करा. झालं का कम्प्लीट? हॅलो सर बोला. स्टेपच्या वरती
2y² कॉन्स्टंट काढली तर y³ यायला पाहिजे ना. कुठे हो? इंटिग्रेशन घेतलं x⁵5/5 हा 2y³ यायला पाहिजे ना तिथं. का हो? स्क्वेअर कसं काय आलं वरती क्यूब आहे ना. कुठं क्यूब आहे इक्वेशन मध्ये? तर तुम्ही मला स्क्वेअर सांगितलंय. तुम्ही क्यूब लिहिलंय की तिथं. नाही नाही, स्क्वेअर आहे तो मॅडम. हे म्हणताय का? हा वरती त्या हे? स्टेपच्या. हा स्क्वेअर आहे तो. हा इथे बघा की यम. हो तुमचं एक्झाम्पल ऑब्झर्व करा. आलं का? हो कम्प्लीट झालं? येस सर. एक मिनिमम 5 एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला पाहिजे आपल्याला. चला पुढचं एक्झाम्पल बघा आता. त्याच्यावरचं घ्या नेक्स्ट 1.5.18. सॉल्व्ह करून मला आन्सर सांगताय का याचं? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. येस सर. सॉल्व्ह करू शकताय का हे? Yes, sir. हा ट्राय करा बरं. चला मी आहे सोबत. यस लिहिलं सर्वांनी? ठीक आहे. टेल मी एक्झाम्पल नंबर 2. हा सांगा बरं. 2x³ प्लस 3xy² मायनस 7x 3xy². मायनस 7x dx प्लस 3x² प्लस 2y³ मायनस 8y dy मायनस सर. बघा बरं याचा आन्सर. Answer sir, x⁴ plus 3y² x² minus 7x² plus y⁴ minus 8y² is equal to c dash. आलं का आन्सर? कोणाचं अजून कोणाचं येतंय? हा आन्सर रिपीट करा परत एकदा. x⁴ plus 3y² x² minus 7x² plus y⁴ minus 8y² is equal to c dash. इज इक्वल टू सी डॅश. बरोबर आहे का आन्सर? हा सर माझं पण आलं. Yes, sir. लेट मी चेक इट वन्स. मी एकदा फक्त चेक करतो.
याचा डेरिव्हेटिव्ह सॉरी याचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x raised to 4 upon 4 plus 3y square x square by 2 minus 7x square by 2. Okay, this is the first value. Next, free from x हे नाही येणार, लास्टच्या दोन येतील. 2y raised to 4 upon 4 minus 8y square by 2 which is equal to c. असं येते आन्सर. तुम्ही काय कॅन्सल केलं यातनं? 4 फॅक्टर कॅन्सल होईल यातनं. हा बरं ठीक आहे. इथं 2 येते ना आणि इथं पण 2 येईल. मग जर 2 सगळा कॅन्सल केला तर येणार x raised to 4 प्लस 3y square x square minus 7x square plus y raised to 4 minus 8y square is equal to c dash. Yes, match होते का? Hello. Yes, sir. Yes, the answer is correct. All are getting from voice side. Yes, sir. येते का? Yes, sir. Answer add करा तुमच्याकडे. Next, let's go for the third example. Let's consider 1.5.14. It is visible. Yes, sir. X square plus y square plus 2x dx plus 2y dy. लिहिलं सर्वांनी? हॅलो. हा थर्ड एक्झाम्पल सांगा बरं. x square Plus y square plus 2x dx plus 2y dy. is equal to 0. Yes, exact है का नॉन एग्जैक्ट है ये? Exact. Non-exact. Exact. Non-exact. Non-exact. डो एम अपॉन और डो वाई किती येतो हा? 2y आणि डो एन अपॉन डो एक्स किती येतोय? 0. यस. चलो, म्हणजे हे नॉन एक्झॅक्ट ची केस आहे. डो एम अपॉन डो वाय इज नॉट इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स implies differential equation is नॉन एक्झॅक्ट. आता 4 पैकी कुठला रूल अप्लिकेबल असेल? लेट्स गो विथ दॅट. मी काय सांगितलं? होमोजिनियसचा रूल नसणारच आहे, अप्रॉक्सिमेटली नाही आहे तो. ओके, आता तिसरा रूल अप्लिकेबल आहे का इथं? नाही. थर्ड रूल इज अप्लिकेबल. डीएक्स मधनं वाय कॉमन येतोय का? डीएक्स मधनं वाय कॉमन येतोय? No. म्हणजे थर्ड पण नाही. म्हणजे कुठलं राहिलं आता फक्त? फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडला तुम्हाला काय फक्त काय करायचं अगोदर? सबस्ट्रॅक्शन कन्सिडर करा दोघांची. डो एम अपॉन डो वाय मायनस डो एन अपॉन डो एक्स सबस्ट्रॅक्शन कशामध्ये प्रेझेंट आहे बघा? एम मध्ये प्रेझेंट आहे का एन मध्ये प्रेझेंट आहे? एन. येते का सर्वांना? माझं लक्षात येते का? कन्सिडर या दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर किती येत आहे? 2y. बरोबर आहे. आणि 2y कशामध्ये प्रेझेंट आहे? एम मध्ये आहे का एन मध्ये? N. म्हणजे डिवाइड बायला काय आलं? N. म्हणजे वरती काय येणार आहे? डो एम अपॉन डो वाय मायनस डो एन अपॉन डो एक्स इज इक्वल टू हा डो एम अपॉन डो वाय किती आलाय? 2y मायनस 0 अपॉन इथे किती येणार? 2y इज इक्वल टू किती आलं? 1. 1. हा काय असेल? एफ ऑफ एक्स आहे का एफ ऑफ वाय? F of X. दॅट मॅटर्स. ओके, कारण म्हणून मी त्यामुळे म्हटलं फंक्शन ऑफ एक्स.
देअरफॉर आय एफ इज इक्वल टू किती येणार ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स म्हणजे काय येणार ई रेस टू इंटिग्रेशन डीएक्स म्हणजे किती आला आय एफ किती आला आय एफ e raised to x. E raised to Yes. Therefore, next step IF into काय म्हणायचं Differential equation. हा त्याच्यामध्ये e रेस टू एक्स ने मल्टिप्लाय केलं तर e रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2x dx हा प्लस e रेस टू एक्स 2y dy which is equal to 0 ही कुठली डिफरन्शियल इक्वेशन झाली माझी आता exact. यस समजा लागले का which is exact yes therefore its solution is integration m dx plus integration terms of n yes free from x dy is equal to c इथं y constant सांगा बरं m च्या टर्म्स E raised to x into x square plus e raised to x y square plus 2x e raised to x x square plus e raised to x into y square plus e raised to x into 2x plus 0 into dy. टर्म्स ऑफ एन फ्री फ्रॉम हे नाहीत आहे ठीक आहे 0 आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे e रेस टू एक्स एक्स स्क्वेअर dx प्लस वाय स्क्वेअर बाहेर आला e रेस टू एक्स dx प्लस 2 बाहेर आला e रेस टू एक्स इंटू एक्स dx is equal to c dash. Yes. Now we have to integrate this function e raised to x x square. E raised to x. कसं येणार याचं By integration? part. By parts rule. Integration by parts. Yes. We have to use by part here. हाँ e raised to x आयलेट रूल नुसार exponential function comes always yes always Last Second. last okay हाँ बघा बरं Hello, sir. हाँ Sir, terms of n free from x 2y येणार ना 2y सर इक्वेशन मध्ये आहे ना म्हणजे 2y dy. नाही त्याला e raised to x ने मल्टिप्लाय केलं की हो सर मग e raised to x 2y dy येणार ना इंटिग्रेशन 0 कसं येणार अहो काय लिहिलंय आपण इथं टर्म्स ऑफ n मधल्या टर्म्स कशा टर्म्स X नसलेलं. एक्स नसलेली कुठली टर्म आहे याच्यामध्ये एक्स इज तर 2y कनेक्टेड येणार विथ एक्स इज कनेक्टेड विथ 2 आहे ना दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे हॅलो येस सर येते का लक्षात वानखंडे मॅडम हे बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy ह्याच्यामध्ये एक्स नसलेली टर्म कुठली आहे फक्त वाय स्क्वेअर येते का लक्षात येस सर फक्त वाय स्क्वेअर गेटिंग येस सर जाऊ आता पुढे येस सर तर बघा बरं इंटिग्रेशन काय येतंय बाय पार्ट्स नुसार एक्सपोनेन्शियल ऑलवेज लास्ट म्हटल्यानंतर एक्स स्क्वेअर ॲज इट इज हा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ हा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचंय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बरोबर
इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स dx या होल फंक्शन से इंटीग्रेशन विथ रिस्पेक्ट टू प्लस वाई स्क्वेअर ई रेस टू एक्स से इंटिग्रेशन ई रेस टू एक्स ओके प्लस मी याला चेंज करत नाही, याला ऍज इट इज ठेवतो. का ऍज इट इज ठेवतो तुम्हाला लक्षात रिपीट येईल आता. होणार आहे. Cancel होतं. Repeat. येस येस गुड गुड ऍक्टिव्ह आहे म्हणायचं. ठीक आहे, ह्याला सिम्प्लिफाय केलं तर हे काय येतं बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x ई रेस टू एक्स dx बरोबर, प्लस हा वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस 2 टाइम्स ई रेस टू एक्स एक्स dx विच इज इक्वल टू सी डॅश. जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल बघा, ही टर्म, this term and this term both are same with opposite sign. Getting? Hello? Yes, sir. हे दोन्ही कॅन्सल होईल. Therefore फायनल आन्सर आय विल राईट हिअर. आन्सर किती येणार आहे, एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस Plus y square Where? ई रेस टू एक्स Yes, इज इक्वल टू सी to c dash. किंवा सी. येस, आलं का सर्वांच्या लक्षात? हॅलो, Yes, sir. Yes. Yes, Yes. sir. कम्प्लीट करा. कम्प्लीट झालं. Yes, sir. हॅलो, कम्प्लीट झालं की सांगा.
हे पुढे जाते. Completed or it is going on? Hello? Yes, sir. Complete. कॉपी करू नका, जास्त सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट 1.5.7 17. दिले सर्वांनी? 17 1.5.17. लिहून झालं का सर्वांचं? Yes, sir. हा. एक्झाम्पल नंबर 4 सांगा बरं काय होतं? y into xy plus E raised to x dx. e raised to x आहे ना इथं पण? Yes, sir. मी इन शॉर्ट लिहू का आता? Can I write the hint only here? xy square e raised to x y बरोबर. n ची व्हॅल्यू मायनस e raised to x डो m अपॉन डो y किती येतो हा? 2xy प्लस e raised to x. Whether it is correct? Yes, sir. डो n अपॉन डो x मायनस e raised to x. येस. आता दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्या बरं. दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर काय मिळतं मला? काय येतं बघा बरं? 2xy प्लस 2e raised to x येते. ही टर्म कुठे प्रेझेंट आहे? m मध्ये प्रेझेंट आहे का n मध्ये प्रेझेंट आहे? M. येस. गेटिंग. फर्स्ट पार्ट कंप्लीट करा तुमचा अगोदर. दॅट इज डो m अपॉन डो y नॉट इक्वल टू डो n अपॉन डो x. implies differential equation is नॉन एक्झॅक्ट. ठीक आहे. आता परत 1 2 3 4 रोल मधले 1 2 3 4 4 मी कॅन्सल केलाय. ठीक आहे. त्यातनं x आणि y कॉमन येतात का? No. तिसरा गेला. आणि दोघांच्या सबस्ट्रॅक्शन वरनं पहिला किंवा दुसरा डिसाइड करायचं. येतं का लक्षात सर्वांच्या? Second. गेटिंग. हॅलो. Yes, sir. तर जाऊया पुढे. कन्सिडर करा. आपण डिवाइड बायला काय आलं होतं आपलं? m. म्हणजे डो n नी स्टार्ट होणार. डो n अपॉन डो x मायनस डो m अपॉन डो y इज इक्वल टू मायनस e raised to x मायनस 2xy मायनस e raised to x डिवाइडेड बाय m y into xy प्लस e raised to x. हा. अरेंजमेंट करा बरं. इज इक्वल टू आपण जर -2 कॉमन घेतला बरोबर ना, तर काय राहतं? e raised to x प्लस 2xy आणि डिनॉमिनेटर मधून y ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे. e raised to x प्लस 2xy गेले का दोन्ही ब्रॅकेट? Sir, E raised.
minus 2 पण 2 कॉमन आणले ना वर मग e raised to x plus xy y ना. आणि खाली e raised to x plus xy 2xy कसं येणार xy plus e raised to x आहे ना खाली. सर तुम्ही चुकून 2 लिहिलं तिथं कुठे इथं e raised to xy आहे ना. इथं सर इथं सेकंड लास्ट टर्म Step. हा. तिथं 2 येत नाही 2xy येत नाही ओनली xy येते हा सर खाली खाली हा आता बरोबर आहे. हा सर Yes. ओके. therefore if is equal to, आता डायरेक्ट सांगता येईल का if किती येतो इथं. 1/y². हा ओके आयडिया येत असेल ना साधारण. e raised to minus 2 by y dy e raised to minus 2 log y म्हणजे हे येणार हे y raised to minus 2 म्हणजे किती येते. 1/y². येस. सोल्युशन आन्सर येते का. मी इंटिग्रेशन यम डायरेक्ट लिहितो. मल्टिप्लाय करायचं ना कशाने मल्टिप्लाय करायचं 1/y² ने बरोबर. हॅलो टर्म्स ऑफ एन फ्री फ्रॉम एक्स किती येत आहे. 0. हा वाय इथं वाय राहिला. वाय ने आत मल्टिप्लाय केलं तर काय येतं एक्स प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय बरोबर का. हॅलो एक्स इंटिग्रेशन 1/y as it is e raised to x integration e raised to x is equal to c 2y ने मल्टिप्लाय केलं तर x²y प्लस 2e raised to x प्लस 2y c डॅश किंवा y c डॅश म्हटलं तरी चालतं. आन्सर करेक्ट आहे का. हॅलो हॅलो Yes, sir. करेक्ट आहे. whether answer is correct. hello am I correct. सर सेकंड स्लाइड मध्ये फर्स्ट स्टेपला मल्टिप्लाय करायचं आहे डिवाइड. डिवाइड हे मल्टिप्लाय म्हणजे डिवाइडच ना. आता ते y² डिनॉमिनेटरला म्हणजे डिवाइड होणार y² ने. मल्टिप्लाय म्हटलं तर 1/y² ने मल्टिप्लाय होणार बरोबर. मग इथं y एक कॅन्सल झाला मग y आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं हा y गेला म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं x दुसऱ्यामध्ये e raised to x upon y. Yes. गेटिंग. Yes, sir. कम्प्लीट करा ह्या माझ्यासोबतच सॉल्व्ह करत चला आता. कम्प्लीट झालं की सांगा म्हणजे पुढे जाता येईल. Yes, sir. Complete.
Completed. Yes, sir. Next example. बघूया वरती जाऊया आता. हे काय बरं 1.5.12. करू शकताय का सॉल्व? हाँ सर. करा स्टार्ट. सर गणित दाखवा ना. सर एक्झाम्पल दाखवा लिहायचं. ओके. झालं लिहून? यस सर. सांगा बरं एक्झाम्पल. काय होतं? 2x plus e raised to x log y plus 2x. e raised to x. Wait a minute. Log y. E raised to x, sir. E raised to x. Log y हाँ. into y dx. Into y dx. हाँ. Plus e raised to x dy. Again it is, I thought कुठलं एक्झाम्पल असू शकतं? नॉन एक्झॅक्ट असू शकते हे. बरोबर ना? सर नॉन एक्झॅक्ट. यस सर. y ने मल्टिप्लाय करतो 2xy e raised to x log y into y. m मला n किती होतं? e raised to x. dou m upon dou y किती आला हा? 2x बरोबर प्लस इथं e raised to x as it is y log y चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? y log y चा डेरिव्हेटिव्ह 1 plus log y. 1 plus log. आणि dou n upon dou x e raised to x. E raised to x. येस. आता दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय शिल्लक राहतो याच्यामध्ये? m. क्लिअरली m शिल्लक राहतोय. बरोबर का माझं? कारण log y फक्त त्याच्यामध्येच आहे. बरोबर आहे. म्हणजे कशाचं यायला डिवायडेड बाय काय यायला पाहिजे? m. इथं तुम्ही कारण लिहू शकताय dou n upon dou y is not equal to dou n upon dou x implies non-exact DE. Yes. Consider divide by m म्हटल्यानंतर dou n upon dou x minus dou m upon dou y divided by yes m which is equal to. आता बघा बरं dou n upon dou x किती आहे? e raised to x minus हा 2x आला मायनस याला मायनसने मल्टिप्लाय केलं e raised to x आला मायनस हा e raised to x log y बरोबर का? डिवायडेड बाय मी फक्त सेपरेट लिहिला. एम आय करेक्ट? y into 2x plus e raised to x log y राहील. हा आता इथं बघा हा e raised to x गेला. येस काय होणार आहे परत वरती?
मायनस साइन जर मी कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो 2 रेस टू एक्स ई रेस टू एक्स लॉग वाय अपॉन डिनॉमिनेटर मध्ये y बाहेर आला 2x ई रेस टू एक्स लॉग वाय. सेम सेम टर्म कॅन्सल, काय राहिलं काय राहिलं म्हणजे हा आला तुमचा एफ वाय. आय एफ किती असेल डायरेक्टली आय एफ किती असेल 1/y. ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ वाय डी वाय ई रेस टू इंटिग्रेशन मायनस 1/y डी वाय म्हणजे ई रेस टू मायनस लॉग वाय ई रेस टू -1 आलं. आय एफ इंटू डिफरन्शियल इक्वेशन. हा बघा बरं ऑलरेडी तिथे एक y आहे वाटतंय त्याला 1/y ने डिवाइड केलं 2x प्लस लॉग y इंटू किती येतं इथं E raised to x. ओके दिस इज dx माइनस आहे का प्लस आहे Plus e raised to x. yes which is exact. बरोबर getting hello Yes, sir. its solution is okay integration m dx plus integration of terms of n free from x dy is equal to c. इथं y constant. सांगा बरं आन्सर. Can anyone tell me the answer? X square plus e raised to x log y. Good. इथं 2x येईल log y e raised to x येईल dx terms of n हे 0 आले which is equal to c implies x square e raised to x log y which is equal to c. Answer complete करा fast. Let me take the attendance up to that. Roll number 32. Okay. 32 is absent. $32. 34. $60. 67. 68. Hello, sir. 10 present आहे. हो आहे ना. Okay, thank you. I will call the absent numbers again. 32, 34, 60, 67, 68. Yes. We will stop here. Everyone have completed the example? Side. Yes, sir. Second page. Attendance is good, but at the last session, I don't know, so many students were remaining absent. Hello? My voice is audible to everyone? Yes, sir.
Yes, Please do not remain absent Yes, sir. for the last session. First two session attendance is good, but at the last session, last lecture, attendance is very poor. Around 15 to 16 students were remaining absent. I don't know. But at the morning session, only 3 to 4, the default of students. Please do not remain absent for the last session. We are going to conduct the syllabus at that session also. So if you are attending at the morning sessions only, you are unable to understand what the things we have learned in the previous session. It is going to be difficult for everyone. Getting? हॅलो, शेवटच्या सेशनला अब्सेंट राहू नका. तुम्ही शेवटच्या सेशनला अब्सेंट राहिला तरी लास्ट सेशनला काय झालं हे सकाळच्या सेशनला समजणार नाहीये ते. लक्षात येतं का सर्वांच्या? हॅलो. yes, sir. We'll stop here. Should we stop? Yes, sir. Today only I will share the MCQ booklet and examples of this unit. Okay, you can start practicing. Yes. Thank you.